आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार सूत्रांची माहिती। तर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा मात्र अजूनही कायम। शिंदे आणि दादांनी एकत्र बसून रायगडचा तिढा सोडवावा अशा सूचना सूत्रांची माहिती। नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, दादा भुसे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल, भुसे यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचे ते अधिकार आहेत। ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडून फोन करत वसंत मोरे यांचं कौतुक। स्वारगेट अत्याचाराच्या घटनेनंतर वसंत मोरे यांनी सुरक्षा रक्षक कार्यालयाची तोडफोड केली होती। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत शिवीगाळ प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात दाखल। मात्र कोरटकर त्याच्या घरात नाही, त्याचा फोन देखील बंद। तर प्रशांत कोरटकरला शोधण्यासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशातील बालाघाटसाठी रवाना। प्रशांत कोरटकरवर कारवाईच्या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन। खासदार शाहू छत्रपती आंदोलनामध्ये सहभागी। कोरटकरला अटक झालीच पाहिजे, शाहू महाराज यांची मागणी। केलीच पाहिजे, त्यात काय प्रश्न येत नाही। मी आता सांगितलंय आणि करतील अशी आपण अपेक्षा करूया। सरकारने शिवप्रेमींच्या संयमाचा अंत पाहू नये, प्रशांत कोरटकरला तात्काळ अटक करा, इंद्रजित सावंत यांची मागणी। पोलिसांनी ती कारवाई करायला पाहिजे आणि त्याला अटक करायला पाहिजे। महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या संयमांचा अंत कुणी बघू नये। बीड हत्या प्रकरणी सीआयडी आज बीडच्या विशेष मोकोका कोर्टात 1400 पानांचं आरोपपत्र दाखल। बीड हत्या प्रकरणामधील 1500 पानांचं आरोपपत्र आरोपीला सोडवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांचा आरोप। पानाचं जे आहे जे सोडवण्यासाठी दाखल केलेला चार्जशीट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो। ते 1500 पानं वाचायला त्या जजलाही वेळ नाहीये आणि त्या वकिलालाही वेळ नाही। 90 दिवसाच्या आधीच आरोपपत्र दाखल। आरोपपत्रातील मुद्दे बघून पुढील भूमिका ठरवणार, न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही। सीआयडीकडून कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। पुढे न्यायप्रविष्ट प्रक्रिया आता इथून पुढे चालू झालेली आहे। त्यावर आपण जे काय आपल्याला आपली भूमिका आहे ती तर हीच आहे की न्याय भेटला पाहिजे लवकर। आपण तशीच विनंती करतोय। आपण न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाहीत, न्यायच घेणार आहोत। आरोपींना फाशी होईपर्यंत आपण कुठेही थांबणार नाहीत। संतोष देशमुख हत्या आणि परळीमधील महादेव मुंडे प्रकरणी सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, फरार कृष्णा आंधळेला अटक करा। परळी पोलीस ठाण्यामधील कर्मचाऱ्यांचे सीडीआर तपासा, सुळे यांची पत्रातून मागणी।